प्रोबॅबिलिटी मध्ये आपण डिवाइड करू शकतो. सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी इज बेसिकली डिपेंड ऑन पर्सनल जजमेंट अँड एक्सपिरियन्स. ओके, सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी जी आहे ती पर्सनल जजमेंट आणि एक्सपिरियन्स वरती डिपेंडंट आहे. ॲज सच इट मे बी influenced by the personal belief, attitude and bias of the person applying it. However, in the field of uncertainty, it would be quite helpful and it is being applied in the area of decision making management. जिथे निर्णय घ्यायचे असतात त्याच्यामध्ये म्हणजे डिसिशन्स घ्यायचे, काय करायचं काय नाही, या ठिकाणी प्रोबॅबिलिटी म्हणजे स्टॅटिस्टिक्स इन मॅनेजमेंट आपण पाहिलेले. स्टॅटिस्टिक्सची ब्रांच मॅनेजमेंट मध्ये पण वर्क करते, तर त्या ठिकाणी डिसिशन घेण्यासाठी स्टॅटिस्टिक्सची हेल्प घेतली जाते. त्याला म्हणणार आपण सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. ओके, दिस सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी इज बियॉन्ड द स्कोप ऑफ आवर प्रेझेंट डिस्कशन. आपण जे डिस्कस करतो त्याच्या पलीकडची ही आहे सब्जेक्टिव्ह ब्रांच आहे प्रोबॅबिलिटी ती. वी आर गोइंग टू डिस्कस ऑब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी इन द रिमेनिंग सेक्शन. रिमेनिंग सेक्शन मध्ये आता जे डिस्कस करणार आहोत ते असेल ऑब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आता संपूर्ण पहिल्यांदा पार्ट रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? इन ऑर्डर टू डेव्हलप अ साऊंड नॉलेज अबाउट प्रोबॅबिलिटी. साऊंड नॉलेज जर प्रोबॅबिलिटीचं म्हणजे चांगल्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला प्रोबॅबिलिटीचं डेव्हलप पाहिजे असेल तर इट इज नेसेसरी टू गेट आवर सेल्फ फॅमिलियर विथ फ्यू टर्म्स. काय टर्म्स तुम्हाला समजल्या पाहिजेत. पहिली टर्म आहे त्याच्यामधली एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे काय? An experiment may be described as a performance that produce certain result. हा महत्वाचा पार्ट आहे. जो परफॉर्मन्स आहे त्याच्यामधून रिझल्ट जो काही तयार होणार आहे याला तुम्ही काय म्हणू शकतात? एक्सपेरिमेंट म्हणू शकतात. एक्सपेरिमेंट मीन्स परफॉर्मन्स दॅट प्रोड्यूस सर्टन रिझल्ट्स. ओके, रॅन्डम एक्सपेरिमेंट. An experiment is defined to be random if the result of experiment depends on the chance only. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट कशाला म्हणणार? An experiment defined to be random if result of experiments depends on the chance only. चान्स वरती डिपेंड जो असतो त्याला आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणणार. फॉर एक्झाम्पल, if a coin is tossed then we get two outcomes. आउटकम्स म्हणजे त्याची निष्पत्ती म्हणू शकतात तुम्ही. त्याच्यामधून जो रिझल्ट मिळेल तुम्हाला, जर कॉइन टॉस केला तर त्याच्यामधून रिझल्ट काय मिळणार तुम्हाला? एक तर हेड नाही तर टेल. तर हे झाले याच्यामधले रॅन्डम एक्सपेरिमेंट्स. ओके, इट इज इम्पॉसिबल टू से इन ऍडव्हान्स वेदर अ हेड ऑर टेल वुड टर्न अप व्हेन वी टॉस अ कॉइन वन्स. एकदाच जर कॉइन टॉस केला तर त्याच्यावरती हेडच येईल असं म्हणणं सुद्धा चुकतंय किंवा टेलच येईल असं म्हणणं सुद्धा चुकतंय. कारण काही येऊ शकतं त्याच्यामध्ये, हेड पण येऊ शकतं किंवा टेल पण येऊ शकतं. दस टॉसिंग अ कॉइन इज अन एक्झाम्पल ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट. कॉइन टॉस करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणणार? रॅन्डम एक्सपेरिमेंट. ओके, एक्सपेरिमेंट काय म्हणणार? एक्सपेरिमेंट कशाला म्हणणार आपण? परफॉर्मन्स दॅट प्रोड्युसेस सर्टन रिझल्ट. एक्सपेरिमेंट मीन्स performance that produces certain result. Okay, similarly rolling a dice. रोल करणं म्हणजे तुम्ही ते थ्रो करत नाहीत का डायसला, म्हणजे फासा फेकणे. ओके, or any number of dice, drawing items from a box containing both defective and non-defective items, drawing cards from pack of well shuffled 52 cards etc. are all random experiment. हे सर्वच रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामधले. इव्हेंट्स. द रिझल्ट्स और आउटकम्स ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट. द रिझल्ट्स और आउटकम्स ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट्स आर नोन ॲज इव्हेंट्स. समटाइम्स इव्हेंट्स मे बी कॉम्बिनेशन ऑफ आउटकम्स. समटाइम्स इव्हेंट्स मे बी कॉम्बिनेशन ऑफ आउटकम्स. आउटकम्सचं जे कॉम्बिनेशन येणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार? इव्हेंट म्हणणार. The event are of two types, simple or elementary event and composite or compound event. Event चे किती प्रकार आहेत? दोन. एक सिंपल और एलिमेंटरी आणि दुसरा कंपाउंड और कंपोजिट म्हणजे एकत्रितपणे. ओके, an event is known be simple if it cannot be decomposed into further event. तो दुसऱ्या इव्हेंट वरती डिटरमाइन करत नाही, त्याला आपण सिंपल किंवा एलिमेंटरी इव्हेंट म्हणणार.
टॉसिंग अ कॉइन वन्स प्रोव्हाइडिंग अस टू सिंपल इव्हेंट. एकदाच कॉइन टॉस करणं हा आपल्याला सिंपल इव्हेंट प्रोड्यूस करतो. नेमली हेड ऑर टेल. ऑन द अदर हँड a composite event is one that can be decomposed into two or more event. तो डिपेंडंट असतो दोन किंवा दोन पेक्षा जास्त इव्हेंट वरती. गेटिंग अ हेड व्हेन अ कॉइन इज टॉस्ड ट्वाइस. पहिल्यावरती पण इव्हेंट वरती डिपेंडंट आहे, दुसऱ्यावरती पण डिपेंडंट आहे, तर तो कंपोजिट इव्हेंट झाला. डायस वन टाइम थ्रो करणं ओके हा सिंपल इव्हेंट झाला म्हणजे एलिमेंटरी इव्हेंट. एक डायस 2-3 वेळेस फेकणे किंवा 2-3 डायस ऍट अ टाइम थ्रो करणे हे कंपोजिट इव्हेंट किंवा कंपाऊंड इव्हेंट झाला. लक्षात घ्या, सिंगल एलिमेंट ज्यावेळेस सिंगल परफॉर्मन्स होणार आहे त्याला आपण सिंपल किंवा एलिमेंटरी इव्हेंट म्हणणार. ज्यावेळेस तो इव्हेंट मल्टिपल टाइमला आपण करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस तो जो इव्हेंट झाला तो कंपोजिट किंवा कंपाऊंड इव्हेंट झाला. is an example of composite event as it can be split into the events head, tail, head which are both elementary events. ते एक सिंगलली पाहिलं गेलं तर एलिमेंटरी इव्हेंट दोन्ही कंबाईन केले तर तो झाला कंपोजिट इव्हेंट. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट और इनकम्पॅटिबल इव्हेंट. काय म्हणणार याला आपण? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह एक्सक्लूड पार्ट. ओके. A set of event A1, A2, A3 is known to be mutually exclusive. याला exclusive म्हणणार केव्हा आपण? If not more than one of them can occur simultaneously. त्याच्यातला एक जरी सायमल्टेनियसली ऑकर होत नसेल. ओके, जास्त एक पेक्षा मोर दॅन वन ऑफ देम कॅन ऑकर सायमल्टेनियसली. एक पेक्षा जास्त इव्हेंट जर त्याच्यातले सायमल्टेनियसली होत नसतील तर सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला तर त्याला म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. दस ऑकरन्स ऑफ वन सच इव्हेंट इज इम्प्लाइज नॉन ऑकरन्स ऑफ अदर इव्हेंट ऑफ द सेट. एका इव्हेंटचं ऑकर होणं म्हणजे अदर इव्हेंटचं नॉन ऑकरन्स. एक घटना घडणे म्हणजे दुसरी घटना न घडण्याची दृष्टी इथं दाखवली जाते. Once a coin is tossed, we get two mutually exclusive events, head and tail. याच्या पलीकडे आपल्याला काय मिळू शकत नाही. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट याला सोडून बाकी काहीच नाही मिळणार. हे झाले म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. एक्झॉस्टिव्ह इव्हेंट हा पहिलाय, हा दुसरा पॉइंट आहे त्याच्यामधला. एक्झॉस्टिव्ह म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह मध्ये काय ठेवतात लक्षात? एक्सक्लुझिव्ह इफ नॉट मोर दॅन वन ऑफ देम कॅन ऑकर सायमल्टेनियसली. ओके, एवढा जो याला पार्ट केलेला आहे एवढा पॉइंट नोट करून घ्या तुम्ही. ओके. दस ऑकरन्स ऑफ वन सच इव्हेंट इम्प्लाइज. ओके, पहिलं एक्झॉस्टिव्ह इव्हेंट कोणता पाहतोय? एक्झॉस्टिव्ह. पहिला कोणता होता? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट और इनकम्पॅटेबल इव्हेंट्स. ओके. दूसरा एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. द इव्हेंट A1, A2, A3 आर नोन टू form an exhaustive set if one of these event must necessarily occur. त्याच्यातला एक इव्हेंट तो होणार म्हणजे होणारच. ओके. ॲज अन एक्झाम्पल, टू इव्हेंट्स हेड अँड टेल when a coin is tossed once are exhaustive as no other event except these two can occur. याला दोनला सोडलं तर याच्या पलीकडचं काय होणार आहे का? नाही. ओके, हा झाला एक्झॉस्टिव्ह. इक्वली लाइकली इव्हेंट्स और म्युच्युअली सिमेट्रिक इव्हेंट्स और इक्विप्रोबॅबल इव्हेंट. तिन्ही एकाचेच नाव आहेत. इक्वली लाइकली इव्हेंट्स म्हणजे इक्वल होण्याचे चान्सेस आहेत इव्हेंट्स मध्ये. द इव्हेंट ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट आर नोन टू बी इक्वली लाइकली व्हेन ऑल नेसेसरी एव्हिडन्स आर टेकन इनटू अकाउंट. सर्वच त्याचे जे एव्हिडन्स असतील, प्रूफ असतील त्याचे सगळेच ऍट अ टाइम टेकन इनटू अकाउंट घ्यायचे. नो इव्हेंट इज एक्सपेक्टेड टू ऑकर मोर फ्रिक्वेंटली ॲज कम्पेअर टू द अदर इव्हेंट ऑफ द सेट ऑफ इव्हेंट्स. एकच इव्हेंट सारखाच होईल याची आशा तुम्ही ठेवू शकत नाहीत. ॲज लाईक पुढे दिलेले एक्झाम्पल पहा, याच्यावरून नाही समजलं तर. द टू इव्हेंट्स हेड अँड टेल व्हेन अ कॉइन इज टॉस्ड इज अन एक्झाम्पल ऑफ पेअर ऑफ equally likely events because there is no reason to assume that head or tail would occur more frequently as compared to tail or head. मग तो बायस्ड असेल. ओके, म्हणजे जय विरूचा कॉइन नसला पाहिजे त्याच्यामध्ये.
तुम्ही शोले मूवी जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये जो जय म्हणतो, जय आणि वीर, त्याच्यातला जो कॉइन टॉस केला जातो, जो अमिताभ बच्चन कॉइन टॉस केल्यानंतर त्याचा जो रोल असतो तोच रोल त्याच्यामध्ये येत असतो. हा त्याच्यामध्ये पार्ट झाला नाही पाहिजे. हेड येण्याचे जेवढे चान्सेस आहेत तेवढेच टेल येण्याची प्रोबॅबिलिटी. फक्त हेड म्हटलं तर हेडच जास्त वेळेस घडू शकतं असं नाही. ओके, आता डेफिनेशन वरती जाऊयात आपण. क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी. सगळ्यात पहिल्यांदा कोणता पार्ट पाहायचा आहे? क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके, जी क्लासिकल डेफिनेशन आहे प्रोबॅबिलिटीची तो पॉइंट आपण समजून घेऊयात की काय काय याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. Let us consider random experiment that result in n finite elementary event. Okay, classical definition of probability or priori definition. याला काय म्हणू शकतो? क्लासिकल डेफिनेशन किंवा प्रायोरी डेफिनेशन. ओके, सुरुवातीची. Let us consider random experiment that result in n finite elementary events. किती elementary events घ्यायच्यात? n finite, जे मेजर करू शकतो, मोजू शकतो आपण. Which are assumed to be equally likely. Which are assumed to be equally likely. कोणती घटना समान घडण्याची चान्सेस आहे त्याच्यामध्ये. We next assume that out of these n events, n of A is less than or equal to n events are favorably to an event A. Then the probability of occurrence of the event A is defined as the ratio of the number of events favorable to A to the total number of events. म्हणजे यांनी आपण जर याच्यामध्ये पाहिलं गेलं मॅथमॅटिकल टर्म मध्ये, ए इव्हेंट सांगितलं आपल्याला हेड येण्याचा. एक कॉइन टॉस केला आपण, एक तर हेड येईल नाहीतर टेल येईल. हा झाला याचा सॅम्पल स्पेस, म्हणजे ते इव्हेंट झाले त्याच्यामधले. ओके, हे इव्हेंट लिहिले. आता ए सांगितलंय आपल्याला की हेड येण्याची प्रोबॅबिलिटी. तर हेड आला इथं. हेड किती आला? 1. किती पैकी टोटल इव्हेंट्स होते? 2. तर याला आपण म्हणणार प्रोबॅबिलिटी. हे डिफाइन केले. म्हणजे पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, हे झाले त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? 1. आणि याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? 2. तर प्रोबॅबिलिटी किती झाली? 1/2. प्रोबॅबिलिटी किती झाली? 1/2. ओके, तर हेच सांगितले. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू n ऑफ ए अपॉन n, म्हणजे n ऑफ s म्हणू शकतात तुम्ही याला नॉर्मली. n ऑफ ए अपॉन n ऑफ s, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. However, if instead of considering all elementary events, we focus our attention to only those composite events which are mutually exclusive, exhaustive, and equally likely, if m is less than or equal to n, denote such event is a furthermore m of a is less than or equal to n of a, denotes the number of mutually exclusive, exhaustive, and equally likely events favorable to a, then we have. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू m ऑफ ए अपॉन m, नंबर ऑफ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, एक्झॉस्टिव्ह अँड इक्वली लाईकली इव्हेंट्स, म्हणजे संपूर्णच इव्हेंट घेतले त्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, एक्झॉस्टिव्ह अँड इक्वली लाईकली इव्हेंट्स. नंबर ऑफ तुम्हाला इव्हेंट मध्ये कोणता पाहिजे आणि त्याच्यामधले टोटल एलिमेंट्स किती आहेत ते एलिमेंट्सला डिवाइड केलेलं आहे. For this definition of probability, we are indebted to Bernoulli and Laplace. This definition is also termed as priori definition because probability of event is defined on the basis of prior knowledge. Priori definition म्हणू शकतो. आता बर्नौली काय? बर्नौलीची जी डेफिनेशन आहे ते डायकोटोमस वरती डिपेंडंट आहे. डायकोटोमस म्हणजे काय? बर्नौलीची डेफिनेशन डायकोटोमस वरती आहे, म्हणजे द्विभाजकतेवरती डिपेंडंट आहे. द्विभाजक म्हणजे 2 पार्ट वरती डिपेंडंट आहे. बर्नौली आणि यांच्या जे डेफिनेशन्स आहेत सुरुवातीच्या प्रायोरी डेफिनेशन्स याच्यावरती डिपेंडंट आहे. डायकोटोमस म्हणजे द्विभाजक. म्हणजे काय? एक आपण हे भेटलं कॉइन टॉस केला, याच्यामध्ये आन्सर्स 2च असले पाहिजेत. कॉइन टॉस केला तर एक तर हेड नाही तर टेल. त्याच्यानंतर अंड्यातून पिल्लू बाहेर येईल का किंवा नाही येईल, म्हणजे हॅच आहे का नाही याच्यामधलं एक असू शकतं. कोणताही प्रश्न विचारला ज्याचं उत्तर यस आणि नो मध्येच द्यायचं. उत्तर कशामध्ये द्यायचं? यस ऑर नोच. म्हणजे प्रत्येक याला त्यांच्यातले जे इव्हेंट्स असतील त्या इव्हेंट्सला फक्त 2च आन्सर्स असतील. मग याच्यामधले नंबर ऑफ एलिमेंट्स काढण्यासाठी जी प्रोबॅबिलिटी काढली जाते 2n
या प्रकारे यांची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली जाते. म्हणजे बर्नौली आणि लॅपलेस यांचं एक्झाम्पल आलं म्हणून. मग बर्नौलीच्या थिअरीला सपोर्ट केल्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशननी, बर्नौलीच्या थिअरीला कोणी सपोर्ट केला? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तेच बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ज्याच्यामध्ये बायनॉमियलनी फॉर्म्युला देण्यात आला की तुम्हाला जर तो इव्हेंट माहितीये, म्हणजे समजा दोनच इव्हेंट आहे, हेड येण्याचं किंवा टेल येण्याचं. समजा एक कॉइन टॉस केला आपण आणि त्याच्यामध्ये हेड येईल किंवा टेल येईल. जर हेड आला आपल्याला पाहिजे हेड, हेड आला म्हणजे आपल्याला सक्सेस मिळालं, आणि टेल आला म्हणजे हेड आल्यानंतर आपण सक्सेसफुल झालो, टेल आल्यानंतर आपण फेल झालो. मग हेड आणि टेल आल्यानंतर हेड आला तुम्ही सक्सेसफुल झालात तर पी अज्युम करा, टेल आला आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये हरलात म्हणजे फेल्युअर असेल तर क्यू अज्युम करा. मग यालाच यांनी कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला घेऊन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला बनवण्यात आला. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला कोणत्या प्रकारे बनवण्यात आला? तर पहा, पी म्हणजे सक्सेस इव्हेंट, सक्सेसफुल इव्हेंट, आणि क्यू म्हणजे फेल्युअरचा इव्हेंट झाला. मग याच्यामध्ये फॉर्म्युला बघतोय आपण, एन सी एक्स, एक्स आर च्या ठिकाणी एक्स ठेवलाय, म्हणजे जे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मधला जो पार्ट आहे तो, पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. हा फॉर्म्युला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनने देण्यात आला बर्नौलीच्या थिअरीला. बर्नौलीने जी थिअरी मांडली होती ती बर्नौलीची थिअरीला याने एक्सप्लेन करून त्याला फॉर्म्युला देण्यात आला. फॉर्म्युला काय होता याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी काढण्याचा? एन सी एक्स पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. ओके, हा येणार आहे पुढे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टॉपिक पूर्ण पाहायचा आपल्याला, हा येणार आहे पुढे. बेसिक पॉइंट पाहूया त्याच्यामधले. दिस क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी हॅज द फॉलोइंग डिमेरिट्स ऑर लिमिटेशन्स. याचे डिमेरिट्स आणि लिमिटेशन्स आहे. इट इज ऍप्लिकेबल ओनली व्हेन टोटल नंबर ऑफ इव्हेंट्स इज फायनाइट. जिथं नंबर ऑफ इव्हेंट्स फायनाइट असतील म्हणजे ज्याला मोजू शकतो त्या इव्हेंट्सला, तिथंच हे ऍप्लिकेबल होणार. इट कॅन बी युज्ड ओनली व्हेन इव्हेंट्स आर इक्वली लाईकली ऑर इक्वी प्रोबॅबल. इक्वली लाईकलं म्हणजे डायकोटोमस इव्हेंट्स असतील तरच याच्यामध्ये ऍप्लिकेबल होऊ शकतं. दिस अझम्पशन इज मेड वेल बिफोर द एक्सपेरिमेंट इज परफॉर्म्ड. दिस डेफिनेशन हॅज ओनली लिमिटेड फील्ड ऑफ ऍप्लिकेशन लाईक कॉइन टॉसिंग, डायस थ्रोइंग, ड्रॉइंग ऑफ कार्ड्स एटसेट्रा, वेअर पॉसिबल इव्हेंट्स आर नोन वेल इन ऍडव्हान्स. पॉसिबल इव्हेंट्स तुम्हाला ज्याच्या अगोदरच माहिती असतील, पॉसिबल म्हणजे हे होऊ शकतं, त्याच ठिकाणी तुम्ही क्लासिकल किंवा प्रायोरी डेफिनेशनचा यूज करू शकता, अदर ठिकाणी नाही. In the field of uncertainty or where no prior knowledge is provided, this definition is inapplicable. हे डेफिनेशन तिथं काम करणार नाही. याच्यावरचेच काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. प्रोबॅबिलिटी जी असणार, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट लाईज बिटवीन 0 and 1. इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जी असेल 0 to 1 च्या दरम्यान असेल. जर 0 आला तर तो इव्हेंट होणार नाही, म्हणजे तो इम्पॉसिबल इव्हेंट असेल. 1 आला तर कम्प्लीट इव्हेंट असेल, म्हणजे जो सॅम्पल स्पेस आहे त्याच्याच बरोबरीला तो इव्हेंट ऑकर होतोय. म्हणजे प्रोबॅबिलिटी लाईज बिटवीन 0. प्रोबॅबिलिटी कुठे राहू शकते? 0 हा कमी असू शकतो प्रोबॅबिलिटी ऑफ ए पेक्षा, किंवा कमी असू शकतो 1 पेक्षा, किंवा प्रोबॅबिलिटी इक्वल टू 0 असू शकते किंवा इक्वल टू 1. याच्या बाहेर नसेल, -1 नाही, 1.1 ही सुद्धा प्रोबॅबिलिटी म्हणता येणार नाही. नॉन ऑकरन्स ऑफ इव्हेंट. वा, इथं पुढचा पॉइंट दिला. व्हेन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 0 इज नोन ॲज टू बी इम्पॉसिबल इव्हेंट. व्हेन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1 इज नोन टू बी अ शुअर इव्हेंट. जर प्रोबॅबिलिटी ए इज इक्वल टू 1 असेल तर त्याला काय म्हणणार आपण? शुअर इव्हेंट. आणि जर प्रोबॅबिलिटी ए इज इक्वल टू 0 असेल तर तो इम्पॉसिबल इव्हेंट असेल. नॉन ऑकरन्स ऑफ इव्हेंट ए इज डिनोटेड बाय ए कॉम्प्लिमेंट. या तीननी नॉन ऑकरन्स दाखवलं शकतो, म्हणजे ती घटना त्याच्यामध्ये नाही. ऍज लाईक एक्झाम्पल मध्ये पाहूयात आपण की आपण एक कॉइन टॉस केला. एक कॉइन टॉस केल्यानंतर ए हेड आणि टेल आला, म्हणजे हा सॅम्पल स्पेस आला. तर आपल्याला ए इज द इव्हेंट ऑफ हेड. मग 2 कॉइन टॉस केले तर मिनिमम 1 हेड, ऍटलिस्ट 1 हेड, या प्रकारे येईल. मग ए इव्हेंट काय झाला? तर ए इव्हेंट झाला हेडचा. मग ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? ए मध्ये जो इव्हेंट नाहीये तो, मग ए कॉम्प्लिमेंट काय झाला? टी. ओके. मग ए प्लस ए कॉम्प्लिमेंट किंवा ए डॅश, याला या 3 प्रकारे दाखवू शकतो आपण.
लक्षात घ्या, थिअरी छोटीशी आहे पण खूप महत्वाची. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन याच्यावरती पण येतील. ए कॉम्प्लिमेंट ए डॅश, एच्या वरी एक कॉमा दिल्या टाइप मध्ये करू शकतो आपण, ऍपॉस्ट्रॉफी टाइप मध्ये, किंवा एच्या रेजिंग पॉवर मध्ये सी लिहू शकतो, किंवा एच्या डोक्यावरती आडवी रेष काढू शकतो. इज नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ऑफ ए. द इव्हेंट ए अलॉंग विथ द इट्स कॉम्प्लिमेंटरी ए form the set of mutually exclusive and exhaustive events. Probability of A plus probability of A dash is equal to 1. बघूयात प्रूफ करून. Probability of A 1/2, म्हणजे आपण हेड आणि टेल एक कॉइन टॉस केल्यानंतर, प्लस टेलची प्रोबॅबिलिटी 1/2 इज इक्वल टू 1 + 1 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ A कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1. So probability of A complement is equal to 1 minus probability of A and 1 minus m of A, okay, upon m. So m minus m of A upon m ह्याची पण probability होऊ शकते. आता हे कसं आलं तर पहा, probability of A काढण्यासाठी m of A upon m ठेवला आपण, 1 minus probability of A याला केलं. आता याचा तिरकस गुणाकार केला आपण, m into 1 m minus m of A डिवायडेड बाय, इथं डिनॉमिनेटर काहीच नाहीये म्हणजे इथं आपण किती घेणार 1 m मायनस m ऑफ A डिवायडेड बाय m. या प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला याच्यामध्ये मिळून जातो. द रेशिओ ऑफ नंबर ऑफ फेवरेबल इव्हेंट्स टू द नंबर ऑफ अनफेवरेबल इव्हेंट्स इज नोन ॲज ऑड्स इन फेवर ऑफ इव्हेंट ए. रेशो जो आहे फेवरेबल आणि अनफेवरेबलचा, ऑड्स इन फेवर, याला या रेशो मध्ये म्हणू शकतो आपण. ओके, events of A and its inverse ratio is known as odds against the event. Odds in favor and odds against the event A. Odds in favor of A चा फॉर्म्युला काय झाला, m of A as to m minus m of A, आणि odds against out चा काय झाला, m minus m of A as to m of A, म्हणजे कन्वर्ट केलं त्याच्यामध्ये. आता प्रॉब्लेम्स याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, अ कॉइन म्हणजे एकच कॉइन टॉस केलाय, इज टॉस्ड 3 टाइम्स, 3 वेळेस टॉस करायचा आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी गेटिंग 2 हेड्स, ऍटलीस्ट 2 हेड्स. याच्या सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात, याच्या सोल्युशनला बघण्याच्या अगोदर आपण याचा सॅम्पल स्पेस काढूयात. सॅम्पल स्पेस काढणं खूप अवघड नाहीये, तुम्हाला येत असेल. 3 कॉइन 3 टाइम्स टॉस करायचा आहे म्हणजे 3 वेळेस येणार हेड हेड हेड. तिघांवरती हेड हेड मिळाला, पहिल्या दोघांवरती हेड मिळाला, तिसऱ्यावरती टेल मिळाला. पहिल्यावरती हेड, दुसऱ्यावरती टेल, तिसऱ्यावरती हेड, पहिल्यावरती टेल आणि नंतरच्या दोघांवरती हेड. किंवा पहिल्यावरती हेड मिळाला, बाकीच्या दोघांवरती टेल मिळाला, पहिल्यावरती टेल, दुसऱ्यावरती हेड, तिसऱ्यावरती टेल, टेल टेल हेड किंवा टेल टेल टेल. या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये इव्हेंट मिळू शकतो. मग आता हे झालं आपला सॅम्पल स्पेस. झालं का, संपूर्ण आले का बघा. 8 होणार याच्यामध्ये. किती इव्हेंट्स, याला किती प्रोबॅबिलिटी मला एक सांगा. एक कॉइन टॉस केला तर त्याचा आन्सर म्हणजे काय आला असतं, हेड नाही तर टेल, म्हणजे 2 ची प्रोबॅबिलिटी मी आता तुम्हाला 2n सांगितलं होता. किती वेळेस टॉस करायचा किंवा किती कॉइन टॉस केले असतील त्याला रेझिंग पॉवर मध्ये ठेवा, म्हणजे 2 × 2 × 2. या प्रकारे आपल्याला याची प्रोबॅबिलिटी, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स काढावे लागतील. 2 × 2 4, 4 × 2 8. आले का हेड बघा वरच्या एक्झाम्पल मध्ये. हेड 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 1, हेड हेड टेल 2, हेड टेल हेड 3, टेल हेड हेड 4, हेड टेल टेल, टेल हेड टेल, टेल टेल हेड आणि टेल टेल टेल. 4 आणि 4 8 झाले. म्हणजे या प्रकारे आपलं बरोबर आलेलं आहे. म्हणजे n ऑफ s जो आलेला आहे तो 8 आलेला आहे. हा शॉर्टकट मेथडने सांगितला होता तुम्हाला. पण त्याचे जे ऑकरन्स केल्यानंतर रिझल्ट येणार आहे ना, त्या रिझल्टला ती घटना किती वेळेस केली त्यांनी तुम्हाला रेझिंग पॉवर द्यावी लागेल त्याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये बघा, या पद्धतीने तुम्हाला ते इव्हेंट्स घ्यावे लागतील. त्याच्यामध्ये 2 हेड्स, 2 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी किती, 1 2 3. 2 हेड किती ठिकाणी, त्यात 3. किती पैकी, 8 पैकी. तर ही 2 हेडची प्रोबॅबिलिटी झाली. आता ऍटलीस्ट 2 हेड म्हणजे कमीत कमी 2 हेड आणि जास्तीत जास्त 3 पण चालतील, म्हणजे 4/8, यालाच 1/2 लिहू शकतात. तर हे त्याचं आन्सर झालं. याच्यामध्ये 3/8 आणि त्याला सॉल्व्ह केलं तर 0.375 आणि 4/8 म्हणजेच 1/2 म्हणजेच 0.50.
जाऊ पुढच्या एक्झाम्पल कडे. डायसचं एक्झाम्पल दिले पहा आपल्याला याच्यामध्ये. डायस इज रोल्ड ट्वाइस. डायस रोल केला किती वेळेस? 2 वेळेस. आता मला सांगा एका डायस वरती किती नंबर असतात? 6 डायस वरती नंबर्स असतात. त्याचे पॉसिबल आउटकम्स किती आहेत? 6 आहेत. म्हणजे त्याला थ्रो केल्यानंतर एकतर 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल किंवा 6. याच्या व्यतिरिक्त काय मिळणार का? म्हणजे रिझल्ट किती मिळू शकतात? 6 मिळू शकतात. मग इथं 6 लिहिले. किती डायस थ्रो करायचे किंवा किती वेळेस थ्रो करायचे? 2 वेळेस. म्हणजे 6a² इज इक्वल टू 36. म्हणजे याच्यामधले जे नंबर ऑफ एलिमेंट्स येतील डायस मधले ते 36 एलिमेंट्स येतील त्याच्यामध्ये. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग डिफरन्स ऑफ 2 पॉइंट्स? 2 पॉइंट मधला डिफरन्स मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल? इफ अन एक्सपेरिमेंट p⁻q अशा प्रकारे यांनी इथं सांगितलेले पहा 6a² 36. आता हे 2 डिफरन्स मिळण्याची प्रोबॅबिलिटी. डिफरन्स किती पाहिजे? 2. याच्यासाठी परत एकदा यांचं पार्ट नाही समजला तर आपण परत एकदा सॅम्पल स्पेस इमॅजिन करायचा आहे. पण तुमचा हा स्टेटमधला रेग्युलर पार्ट नव्हता म्हणून आता मला आपण इमॅजिन करूया. त्या प्रकारे मी तुम्हाला नोट करून देतो समोर सॅम्पल स्पेस. तो तुम्ही पहा की किती इव्हेंट्स येऊ शकतात याच्यामध्ये. ओके. पहिल्यावरती 1 1 1 2 1 3. ओके. थोडीशी जागा पुरणार नाही इकडं. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 and 1 6. नंतर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 and 2 6. त्याच्यानंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. त्याच्यानंतर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 and 4 6. त्याच्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 and 5 6. त्याच्यानंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 and 6 6. पहा 36 झाले का? इथं संपला सॅम्पल स्पेस आपला. तर एवढा सॅम्पल स्पेस आहे आपल्या याच्यामध्ये. आता याला पाहत असताना आपल्याला एक पॉइंट आपल्याला नोट करून घेऊया त्याच्यामध्ये. पहा आता डिफरन्स किती पाहिजे? 2 पाहिजे. 1 1 2 डिफरन्स येत नाही. 2 1 2 येत नाही. 3 1 2 डिफरन्स येतोय. तो आधीचा पाहिजे का नंतरचा पाहिजे हे नाही सांगितलं. म्हणजे हा 1 झाला. ओके. याच्यानंतर हा 2 झाला. याच्यामध्ये सिक्वेन्स असतो. खूप छान सिक्वेन्स असतो. तुम्हाला तो सिक्वेन्स समजला तर क्वेश्चनच सगळा समजून जाईल तुम्हाला. ओके. एक इथं, दुसरा इथं, तिसरा इथं, चौथा इथं मिळेल तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर हे झाले एक लाईन मधला तुम्हाला. आता इथं पहिला इथे मिळेल, त्याच्यानंतर इथे मिळेल, इथे मिळेल आणि इथे मिळेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 2 डिफरन्स असणारे साइन कुठं मिळतं ते दाखवून द्या मला. तो पहा याच्यामध्ये काय 3 - 1 सॉरी 1 - 3 2 - 4 3 - 5 4 - 6 6 - 4 5 - 3 4 - 2 3 - 1. म्हणजे इकडे किती झाले? 4 आणि इकडे किती झाले? 4. 8/36 एवढी तुमची प्रोबॅबिलिटी झाली कमीत कमी 2 हेड मिळण्याची. ओके. डिफरन्स त्याच्यामधला 2 मिळण्याची. ओके. पहा याच्यामध्ये आता इथं घेतलेले ते 6 पहिल्या याच्यावरती 6 दुसऱ्या याच्यावरती 4 5 3 4 2 3 1 1 3 2 4 3 5 4 6. साइन महत्वाचं नाही याच्यामध्ये. डिफरन्स आपल्याला 2 पाहिजे होता. आली का प्रोबॅबिलिटी? 8/36 म्हणजेच 8 सॉरी 4 दुनी 8 आणि 4 9 36 या प्रकारे याला लिहिलेलं आहे. त्याला मिनिमाइज करत चला. ज्या प्रकारे त्यांनी आन्सर विचारले त्या पद्धतीने त्याला मिनिमाइज करत चला. त्याला सॉल्व्ह करा. ओके. 2 प्रश्न झाले. तिसरा 2 डायस आर थ्रोन सायमल्टेनियसली. 2 डायस सायमल्टेनियसली थ्रो केले आपण. मग दोन्ही डायस सायमल्टेनियसली थ्रो करायला लागल्यानंतर पुढे आपल्याला बघायचंय काय काय होऊ शकतं. परत तेच एक्झाम्पल आहे.
Find the probability that sum of points are two dice would be 7 or more. परत यात सॅम्पल स्पेसचा आपण वापर करूयात. ओके, आता यात सॅम्पल स्पेसचा आपण वापर करणार पुन्हा एकदा, की ज्याची बेरीज 7 किंवा 7 पेक्षा मोठी पाहिजे. पहा बरं इथं काय विचारलंय. टू डायस आर थ्रोन सायमल्टेनियसली, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द सम ऑन द 2 पॉइंट्स वुड बी 7 ऑर मोर. त्या 2 पॉइंटची बेरीज 7 किंवा 7 पेक्षा जास्त पाहिजे. पहा 1 1 1 2 1 3 1 4 1 5. आता 4 आणि 1 5 झाले, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7. म्हणजे इथं बेरीज होते 7 किंवा 7 पेक्षा जास्त पाहिजे. ओके, काय म्हटलंय नीट लक्षात द्या. वुड बी 7 ऑर मोर, 7 किंवा 7 पेक्षा मोठी. 5 आणि 2 7. ओके, 4 आणि 3 7, 3 आणि 4 7, 4 आणि 3 7, 5 आणि 2 7, 6 आणि 1 7. म्हणजे याच्या खालचे जेवढे नंबर्स आहेत ते सगळेच नंबर त्याच्यामध्ये येतील. पहा पहा किती झाले आता हे 1 2 3 4 5 6. म्हणजे इथल्या रोला झाले 6, इथं येतील 5 4 3 2 1. एवढे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये. कसे तर पहा ना, मिडलचा पार्ट झाला. याच्यावरही किती आले तर ते आडवे घ्यायच्यात आपल्याला. या पद्धतीने आपल्याला याला घ्यायचंय. याच्यात या रोची बेरीज किती येणार पहा, इथं 7 बेरीज येते टोटल. त्याला आपण राऊंड मध्ये लिहितो. इथं 8 बेरीज येईल, इथं 9 बेरीज येईल, इथं 10 बेरीज येईल, इथं 11 बेरीज येईल आणि इथं 12 बेरीज येईल. याच्यामध्ये पहा 6 2 8, 5 3 8, 4 4 8, 5 3 8, 2 6 8. आता या रोला आलो आपण. या रोची बेरीज किती येणार 9. 6 3 9, 5 4 9, 4 5 9 आणि 3 6 9. 6 4 10, 5 5 10, 4 6 10. इथं 6 5 11, 5 6 11 आणि 6 6 12. 12 असलेला एकच इव्हेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला 6 7. ओके, याच्यामध्ये 6 अधिक 5, 6 अधिक 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि 1 21. 21 भागिले 36 एवढी त्याची प्रोबॅबिलिटी येणार तुमची. पहा 21 पॉइंट्स आहे त्याच्यामध्ये. ओके, 7 पॉइंट्स और मोर. मग त्याची प्रोबॅबिलिटी किती येणार 21 भागिले 36. म्हणजे 7 त्रिकोण 3 7 21 आणि 12 त्रिक 36. 7 भागिले 12 काही लिहू शकतात. आता पुढचं एक्झाम्पल. व्हॉट इज द चान्स ऑफ पिकिंग अ स्पेड ऑर अन एस नॉट ऑफ स्पेड फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. एकतर ते कार्ड स्पेडचं पाहिजे. स्पेड म्हणजे आय थिंक उलट झाडाचं पान असल्यासारखं असतं पहा, त्याला स्पेड म्हणतो ना आपण. स्पेड कार्ड आपण त्या याला म्हणतो ना रे, स्पेड कार्ड. उलट झाडाचं चिन्ह ब्लॅक कलरचं असतं. युग. ओके, स्पेड कार्ड कशाला म्हणतो आपण. स्पेडचं कार्ड म्हणजे ते उलट चिन्ह असतं ब्लॅक कलर मध्ये. ते लिव्ह करायचं आहे का हो, पत्ते जैसाही ना. ठीक आहे, पत्त्याचं मला माहिती नाही. 3 कार्ड असतात, 4 प्रकारचे कार्ड असतात त्याच्यामध्ये. हे हार्ट, डायमंड, हे रेड कलर मध्ये झाले. हा, ब्लॅक लिव्ह बरोबर होतं म्हणजे. आणि हे आता 2 हे रेड कलरचे झाले 2 कार्ड. आता हे उलट झाडाचं पान असल्यासारखं जे असतं तर आपण इथं स्टॉप करूया तर नंतर बघूया त्याच्यामध्ये.